मॉर्निंग या वेळेत टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे 10 वाजलेले आहेत आणि हे शिर्डीला गेलेले होते. तर काल मी प्रसाद सोडलेला नव्हता. काल मी थोडाफार प्रसाद सोडून अर्चनाकडे घेऊन गेले होते. बाकीचं जे आहे ना ते मी काही काढाकाढी केलेली नव्हती, कारण काल वेगळीच घाई गडबड होती, कारण मला जायचं होतं अर्चनाकडे आणि सगळी कामं फास्ट आवरायची होती. तर आज मी सगळी कामं आवरली. मॉर्निंगची स्वयंपाक वगैरे झालेला आहे, देवपूजा झालेली आहे आणि प्रसाद मी सोडला. तर सगळी पॉकेटच आहेत, मी काहीच यामधलं खोललेलं नाही. असंच पॉकेट सगळ्यांना देणार आहे. काही यांच्या मित्रमंडळीला देणार आहे, काही तर शेजाऱ्यांना मी प्रसाद देणार आहे. तर हे सगळे पॉकेट तिकडे देण्याच्या हिशोबाने एका कवरमध्ये मी भरत आहे. म्हणजे एक हे जे खडीसाखर वगैरे ते मिक्स जे प्रसाद असतं ना ते आहे आणि एक म्हणजे शिर्डीमध्ये लाडू भेटतो ना, लाडूच्या प्रसादाचं पॉकेट आहे. ते सगळे एक एक मी एका कवरमध्ये भरलेलं आहे. परत इकडं जे मुरमुराचा प्रसाद आहे आणि शनी शिंगणापूरचा ते मात्र मी खोललेलं आहे, कारण ते थोडंफार आहे आणि त्याचं पॉकेट एकच होतं. तर इथं मिक्स करून ते पण मी थोडंफार दिलेलं आहे. तर दिनेशला म्हणले की प्रसाद घेऊन जा गॅरेजकडे, जे मित्रमंडळीला द्यायचं आहे त्यांना देऊ नये आणि जे बाकीचं आहे ते मी इथं शेजाऱ्यांना देणार आहे. आणि मी इथं थोडंफार ठेवलेलं आहे, म्हणजे गावाकडे जातात प्रत्येक गुरुवारी, तर तिकडे देण्यासाठी मी बाकीचा प्रसाद ठेवलेला आहे. आणि आजचा वार सांगेन तर आजचा वार आहे बुधवार. तारीख आहे 4 जून. म्हणजे तुम्हाला तारीख वार सांगितलं तर समजतं की कुठला व्हिडिओ कधी येत आहे. तर मॉर्निंगची कामं तर आवरलेली आहेत. मावशीचं जेवण झालेलं आहे, टॅबलेट वगैरे घेतलेले आहे त्यांनी, म्हणजे मावशीची तब्येत ठीक नाही आहे. आणि कमर म्हणजे इथं तुम्ही बघत आहात बेल्ट पण लावलेला आहे, म्हणजे कमरेचा त्रास खूप होत होता त्यांना, त्यामुळे ते पण लावत आहे दिवसभर. म्हणजे थोडंसं त्यांना कंबरदुखीमध्ये आराम भेटतो म्हणून ते दिवसभर लावून असतात. परत औषध गोळ्या हे तर चालूच आहे. तर आता ही दुपारची वेळ, म्हणजे दुपारचे 4:30 वाजलेले आहेत. दिवसभरात थोडीफार कामं माझी आवरली. कपडे वगैरे खूप सारे झालेले होते, कपडे धुवले. काल थोडासा गोंधळ जास्त झाला त्यामुळे सगळे कपडे मी धुवायला घेतलेले नव्हते, तर कपडे धुवून टाकले. भांडे हे ते खूप सारी कामं झाली. फक्त मला फरशी पुसायची राहिलेली आहे. मॉर्निंगला हे काही झालेलं नाही आहे, तर मी इव्हनिंगच्या वेळेत फरशी पुसून घेणार आहे. आणि इथं कार्यक्रमात जायचं होतं जवळपास, मी तिथंही जाऊन आलेले आहे. आणि मावशी आज दुपारी जेवण केलेलं नाहीत, म्हणजे जेवण पण व्यवस्थित करत नाही आहेत. मॉर्निंगला थोडंफार जेवण झालं की मग नंतर म्हणजे दुपारी 2 वाजता मी म्हटलं थोडंसं जेवण कर आणि गोळ्या घ्या, पण नाही म्हणत होत्या, जेवायचं मनच होत नाही. तर म्हटलं आता तरी थोडंसं घ्या. तर इथे मावशीने थोडंसं भात घेतलेलं आहे, वरण आणि चटणी दिलेली आहे थोडीफार. म्हणजे म्हणत आहेत की तोंडाला मला काहीच गोड लागत नाही, सगळं करवट लागत आहे, त्यामुळे चटणी वगैरे हे दिलेलं आहे. म्हणजे जवसाची चटणी मी बनवून ठेवली, शेंगदाण्याची बनवून ठेवलेली आहे. म्हणजे जेव्हाही आपल्याला म्हणजे भाजी वगैरे जेवायचं मन नसलं त्यावेळेमध्ये लोणचं असो चटणी असो तोंडाला चव आणण्याचं काम करतात. तसं तर लोणचं देत नाही, कारण मावशीला खोकला वगैरे येत आहे म्हणून फक्त मी चटणी दिलेली आहे. तर मावशीचं जेवण होत आहे. इकडं मी तांदूळ वगैरे काढत आहे, म्हणजे डब्यातले तांदूळ संपलेले होते. तर दुपारच्या वेळेत ही सगळी कामं मी आवरत असते, म्हणजे सकाळी आपल्याला जास्त घाई गडबड होत नाही. तर तांदूळ काढून ठेवले आणि भात संपलेला होता. आणखीन बाबाही जेवण करायला आलेले नाही. तुम्ही म्हणाल तर ही कुठली वेळ आहे जेवण करायची, तर असंच आहे, दुपारी ना वेळ जेवण होत नाही कुणाचं. बाबांचं कसं आहे, कधी कधी 4 वाजता जेवण करतात, तर कधी कधी इव्हनिंगला 5 वाजता जेवण करतात थोडंफार. मग परत संध्याकाळी म्हणजे त्यांना ना गरम गरम भाकर जेवण्याची सवय आहे आणि दुपारी थोडंफार भात जेवण करतात. परत संध्याकाळी गरम जेव्हा भाकर होते त्यावेळी ते जेवण करतात. म्हणून संध्याकाळी मला पूर्ण स्वयंपाक करावा लागतो. जसं भाकर भाजी आणि भात पूर्ण स्वयंपाक बनतो, जसं मॉर्निंगला बनतो तसंच आता पण मी करत असते. तर इकडं मी लावत आहे आता भात, म्हणजे भात संपलेला आहे त्यामुळे इकडं आज 2 वेळा भात बनलेला आहे. म्हणजे कधी कधी कसं असतं ना, दिनेशच्या मनात आल्यासारखं आहे. कधी कधी चपाती भाजी भाकर असं काही जेवतो, कधी कधी फक्त भात वरणावरच दिनेशचं होऊन जातं. म्हणून इकडं आणि जास्त बनवून ठेवलं तर खपत नाही. ज्या दिवशी चुकूनही जास्त बनलं त्या दिवशी कोणीच ते जेवण करत नाही, शेवट मला फेकून द्यावं लागतं असं होतं. आणि कधी कधी असं होतं की 2-2 वेळा बनवावं लागतं असं आहे. म्हणजे एक हिशोबच लागत नाही याचा, असं होतं. किंवा कधीतरी कोणी आलं मग परत आपल्याला डबल करावं लागतं, असं चालतच असतं हे. तर इकडं तांदूळ मी धुवून घेतलेले 2-3 पाण्यानं पाणी टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि भात बनत ठेवलेला आहे. जोपर्यंत की भात बनेल तोपर्यंत कपडे घेऊन येते. कपडे हडकलेले आहेत, म्हणजे ऊन पण आहे आणि हवा पण आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि कपडे खूप सारे धुवलेले होते. तर सगळे कपडे काढून आणले, घडी घालून ठेवते आणि जे कपडे मॉर्निंगला पाहिजेत ते कपडे मी बाथरूममध्ये ठेवून देते. म्हणजे मला वेगळे येऊन द्यावं लागत नाही, कारण मॉर्निंगला खूप धावपळ होते. त्यावेळेत आपल्याला एक एक वस्तू येऊन दिलं, कारण घरामध्ये अशा आहेत ना की त्यांना भेटत नाही, समोर ठेवलेली वस्तू पण भेटत नाही आहे. मग मी ते घडी घालून स्टँडमध्ये ठेवले तर मग भेटणारच नाही आहे, येऊन मलाच द्यावं लागतं. म्हणून मी काय करते, यावेळी सगळं जागी ठेवून देते, जागा बदलत नाही, म्हणजे सगळ्यांना ते भेटून जावं वेळेत. कारण त्यावेळेत मॉर्निंगला ना घाई गडबड असते, आपल्याला पूर्ण घरचं झाडणं पुसणं सगळी पारशी कामं असतात.
म्हणजे मॉर्निंगला डबल टिबल कामं असतात, सगळ्यांचं आवरायचं असतं, चहा पाणी हे ते खूप सारं होऊन जातं त्यावेळेत. तर दुपारी आपण फ्री असतो, म्हणजे थोडंसं निवांत त्यावेळेत आपण कामं आवरतो. तर आताची सगळं आवरून ठेवलं तर मॉर्निंगला जास्त आपली धावपळ होत नाही. तर मावशीचं जेवण झालेलं आहे, म्हणजे जास्त काही जेवण करत नाही आहेत, थोडासा भात खाल्लेले आहेत, कारण आता त्यांना टॅबलेट घ्यायची आहे. परत कमरेचा त्रास हे ते खूप आहे, थोड्या वेळी बसले किंवा थोडंसं चालले की खूप त्रास होत आहे. म्हणून मावशी दिवसभर जे आहे ना निवांत रेस्टच घेतात, कारण थोडंसंही चालणं किंवा जास्त खडी बसणं जास्त वेळ जमतच नाही आहे त्यांना, असं झालेलं आहे. त्यामुळे ते बेल्ट वगैरे लावून राहतात, म्हणजे थोडंसं जास्त प्रेशर पडत नाही कमरेवरती आणि कंबरदुखी थोडंसं कमी वाटते असं म्हणत आहेत मावशी. त्यामुळे ते दिवसभर घालूनच असतात, फक्त रात्रीच्या वेळेतच काढून ठेवत आहेत. तर सगळे कपडे मी घडी म्हणजे साड्या वगैरे घडी घालून मी इकडं अलमारीमध्ये ठेवलेले आहे, स्टँडमध्ये ठेवलेले आहेत काही कपडे. बाबांची तिकडच्या रूममध्ये, म्हणजे त्यांना पण शोधायला नको, एका जागी ठेवून देते. त्यांचं कसं आहे, कधी कधी लवकर आंघोळ करतात, कधी लेट होतं, तर वेगळं जाऊन देणं होतच नाही आपल्याला, दररोज असं होतं ना. तर एकाच ठिकाणी मी ठेवून देते. तर एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण वेळेत करणं खूप गरजेचं आहे, कारण याच गोष्टी मॉर्निंगला खूप धावपळीच्या होऊन जातात आपल्या. तर इथे सगळे कपडे मी घडी घालून ठेवलेले आहे. टी व्हीकडे माझं लक्ष आहे, म्हणजे माझ्या आवडीचं सिरियल किंवा फिल्म लागली की मी लक्ष माझं तिकडं असतं आणि हातात कामं पण चालू असतात. म्हणजे असं नाही की एकटक मग मी म्हणजे टी व्हीलाच बघत असते, काम करत करत मी टी व्ही पाहत असते, कारण टी व्ही तरी दिवसभर चालू असते, ती माझी साथीदार आहे. मी टी व्ही बंदच करत नाही. ज्या दिवशी टी व्ही बंद असते त्या दिवशी ना खूप सुनसुन वाटतं मला, जसं की आपल्याला एखादी व्यक्ती गेल्यानंतर वाटतं तसं वाटतं. त्यामुळे एक सवय झालेली आहे, दिवसभर ती टी व्हीची गुणगुण चालूच असते आणि माझी कामं चालूच असतात. तर कपडे सगळे घडी घालून ठेवले, भातही शिजलेलं आहे, दुपारचं जेवणही झालं सगळ्यांचं. आणि तितकी भयानक हवा चालू झाली ना, खूपच भयानक वातावरण झालेलं होतं. परत मी दार गेट सगळं बंद केलं, कारण समोरचं इथलं काहीच नव्हतं, सगळं खाली पडलेलं होतं. परत सगळं मी ते व्यवस्थित ठेवलं आणि शोकेस पण मी पुसून घेतलेला आहे काल. तर काल दिवसभरात हीच कामं झाली. हा दुसरा दिवस आहे, सकाळची वेळ आहे. टायमिंग यावेळेस सांगेन तर मॉर्निंगचे 7-7:30 वाजलेले आहेत. आजचा वार गुरुवार आहे, तारीख आहे 5 जून. तर सगळी मॉर्निंगची कामं तर आवरलेली आहेत. आता इथून सुरुवात झालेली आहे, स्वयंपाक पाणी देवपूजा. आता हे सगळं आता दिवसभर, म्हणजे हे दिवसभर काही नाही, 10-11 वाजेपर्यंत आवरलं जातं. तसं तर गुरुवारी मला पूजेला थोडासा वेळ जास्त लागतो. तर मावशीचं चहा पाणी झालेलं आहे मॉर्निंगला. आता मला आंघोळ वगैरे करा, आणि रांगोळी काढायची राहून गेलेली आहे, तर अगोदर मी रांगोळी काढून येते. कारण सगळी पारशी कामं आवरले, आंघोळ वगैरे झाली, मग नंतर यांचं आवरलं, चहा करून दिला त्यांना, दिनेश आला तितक्यामध्ये, मग सगळ्यांचं एकेकांचा आवरत बसले आणि लेट झाला थोडासा रांगोळी काढायला. म्हणजे ही कामं ना मॉर्निंगला झाली ना छान वाटतं. थोडंसंही लेट झालं म्हणजे जसं 7-8 वाजले की एकदम असं ऊन येतं आणि वेगळंच वातावरण होतं, आणि त्यावेळेत ही सगळी कामं करायला मनच लागत नाही. तरी पण इथं पाणी टाकलं, पूर्ण हाडकलेलं होतं, तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, आणि रांगोळी काढून घेतलेली आहे. जास्त मोठी नाही काढली, छोटीशीच कलरफुल रांगोळी मी काढलेली आहे, कारण जास्त वेळ राहणार नाही. परत हे वातावरण असं आहे ना की पावसाळ्याचं वातावरण बघू शकता, इकडे सगळीकडे हिरवळ झालेले, दररोज पाऊस येतो आणि गार हवा पण असते, यामध्ये खूप हवा आहे, एक वेगळंच वातावरण झालेलं आहे आता. तर रांगोळी वगैरे काढून झालेली आहे. थोडा वेळ मी थांबलेली आहे इथं वातावरणाचा एन्जॉय घ्यायला. सगळ्या झाडांना बघते, छान वाटतं, कारण आपण दिवसभर त्या किचनमध्येच असतो. तर थोडंसं मी बाहेर वातावरणाचा एन्जॉय घेते, किंवा थोडा वेळ वरती जायचं मन होतं या वेळेमध्ये, कारण एकदम छान अशी गार हवा असते, पण होत नाही कारण कामाची धावपळ खूप होऊन जाते मॉर्निंगला. तर आता फायनली आलेली आहे मी माझ्या जागेत, म्हणजे किचनमध्ये आलेले आहे. आणि इकडे डाळ तर लावलेली आहे कुकरला मी, आणि भात बनण्यासाठी इकडे तांदूळ पण मी काढून घेत आहे. तर तांदूळ घेतलेले आहेत, फटकून घेऊ म्हणजे नीटनेटकं करून घेते, आणि तांदूळ पण इकडं धुवून ठेवते, आणि त्याच कुकरमध्ये मी भात बनत ठेवणार आहे. अशा पद्धतीने केलं तर भांडे पण जास्त होणार नाहीत, कारण भांड्याचा खूप गोंधळ होतो. कपड्यांचं काय, एक वेळा धुवलं कपडे की दिवसभराचे कपडे होऊन जातात, आपल्याला घडीला धुण्याची गरज नाही. पण भांड्याचं असतं ना, खूप सारे भांडे पडतात, कारण दिवसभर ते पडतच असतात. तरी पण थोडंफार मी इकडं त्याच कुकरमध्ये बनवलं, किंवा त्याच कढईमध्ये मी बनवलं, म्हणजे एक वेळा भाज्या बनल्या की काढून मी त्याच्यामध्येच बनवते, त्यामुळे जास्त भांडे पडणार नाहीत. तिकडे तांदूळ मी 2-3 पाण्यात धुवून घेतलं आणि ठेवलेलं आहे, कारण मला याच कुकरमध्ये भात बनवून ठेवायचा आहे. तर इकडे या कुकरमध्ये अगोदर डाळ काढून घेते, आणि याच कुकरमध्ये भात बनवत ठेवते, आणि परत बाकीची कामं तरी आहेत. पूजेला यास थोडासा लेट होणारच आहे. मला विचार केला की अगोदर स्वयंपाक करूया, म्हणजे बाबा आणि मावशी थोडंसं लवकरच जेवण करत आहेत. मावशीलाही टॅब्लेट वगैरे घ्यायचे असतात, बाबांचंही जेवण लवकर होतं. तर असा गोंधळ होतो ना की थोडंसं तिकडं थोडंसं इकडं असं होत आहे, म्हणजे एक काम माझं व्यवस्थित होत नाही.
पूजाही व्यवस्थित कंप्लीट होत नाही, त्यामध्ये अधूनमधून ही कामं होऊन जातात. त्यामुळे मी विचार केला की अगोदर स्वयंपाक करायचा आणि सगळ्यांना जेवायला वाढायचं, मग त्यानंतर निवांत पूजा करते, कोणी डिस्टर्ब मला करणार नाही. तर अगोदर तर टी व्ही ऑन केलेले आहे आणि सत्संग लावलेले आहे, मावशी बघत आहेत. म्हणजे मावशीनं जास्त हिंडणं फिरणं जे आहे ना करत नाहीत आजकाल. म्हणजे अगोदर जेव्हा येत होत्या त्यावेळेत किचनमध्येच राहायच्या, माझ्यासोबत स्वयंपाक वगैरे मी करत असं काहीतरी मदत करायच्या, काही चिरून द्यायचं हे ते तयारी करून द्यायच्या. पण आता मावशीला तितकं जमत नाही, तब्येत साथ देत नाही. त्यामुळे मावशी एकत्रच बसून राहतात एका ठिकाणी आणि त्यांना करमत नाही. कारण आता मी पण दिवसभर किचनमध्ये असते, मग त्यांना ते बोलतात पण मी बोलायला आवाज तिथवर जात नाही, असं होत आहे. म्हणून मी काय करते, टी व्ही लावून देते. मावशीला म्हणते की तुम्ही टी व्ही पाहत बसा, तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे करून घेते. कारण आता ही वेळ कशी असते, अगोदर स्वयंपाक करायचा आहे, मग त्यानंतर देवपूजा, कपडे भांडे दिवसभर चलतच असतं आपलं, तर निवांत बसून बोलणं होत नाही. त्यामुळे मावशीला म्हणलं की तुम्ही टी व्ही पाहत बसा, कारण आता किचनमध्ये तरी येणं किंवा बसणं त्यांना जास्त वेळ थांबणं जमतच नाही आहे आणि मन पण लागत नाही. असं म्हणतात की कोणीतरी बोलत बसावं त्यांना, पण दिवसभर आपल्यालाही कामाची धावपळ असते, होतच नाही, असं होत आहे. तर इकडं डाळ मी काढून घेतली वेगळ्या भांड्यामध्ये आणि याच कुकरमध्ये मी तांदूळ म्हणजे धुलेले जे तांदूळ होते ते टाकलेले आहेत आणि भात बनवत ठेवलेला आहे. आणि आता पटकन मी इकडं वरण भाजी जी हे आहे ते बनवून घेते, म्हणजे नंतर बनवायला मी काही शेवट नाही. जीही स्वयंपाक असतो टोटली स्वयंपाक यावेळेस मी बनवून घेते, म्हणजे 8, 8:30, 9 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक करून घेते, किचनपासून फ्री होते. मग त्यानंतर देवपूजा वगैरे मी करून घेते. तर इकडं मी चिंच ठेवलेले आहे, पाण्यात टाकून एक उकळी काढून घेतली, म्हणजे चिंचेचा पूर्णपणे पल्प निघून येतो. आणि अगोदर तर फक्त हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि मी डाळ घाटून घेतलेली आहे, म्हणजे थोडंसं बाबांसाठी मी काढून ठेवते, ते सपक वरण खातात. आणि मग तिखट बाकीचं सगळं मी तिखट वरण बनवून घेते, जसं मसाला वगैरे टाकून. आणि इकडे कांदा घेतलेला आहे, कांदे एकदम काळपट आहेत, तर साल काढून मी कांदा धुवून घेते, मग चिरून घेणार आहे. जेही स्वयंपाक बनेल त्या हिशोबाने मी सगळं हे चिरायचं काम अगोदर करून घेत असते. तर इकडे लसूण मी वाटून ठेवलेले, कढीपत्ता घेतलेले, कोथिंबीर यावेळी संपलेली आहे. तर एक कांदा मी घेतलेला आहे आणि इकडे वरची पूर्णपणे साल काढून मी कांदा धुवून घेतलेला आहे. आणि इकडं तांब्याचा हांडा ठेवलेला आहे क्लीन करण्यासाठी, कारण एकदम रंगबेरंग झालेला आहे त्याचा. तर पितांबर लावून क्लीन करूनच भरणार आहे आज, म्हणून थोडा वेळ ठेवला. कारण बोरवेल तर चालू केलेलं होतं, टाक्या पण भरलेल्या आहेत, पण मला हांडा क्लीन करायचा होता म्हणून ठेवलेला आहे. तर इकडं कांदा मी चिरून घेतलेला आहे आणि वरण बनलेलं आहे, म्हणजे पूर्ण स्वयंपाक बनलेला आहे. आता मी इकडं बनवत आहे भाकरी. तर भाकरी चपाती जेही मला बनवायचं आहे ते बनवल्यानंतरच मी देवपूजा करणार आहे, कारण आता पूजेलाही वेळ लागणार आहे. परत आता हे सगळी कामं आवरले, सगळ्यांचं जेवण झालं की सगळे जिकडे तिकडे निवांत राहतात, मग मी माझ्या कामात म्हणजे हे सगळी काम करायला आपण फ्री होतो. कारण खूप डिस्टर्ब होतं, ते पण व्यवस्थित होत नाही आणि हे पण व्यवस्थित होत नाही, म्हणून अशा पद्धतीने मी कामं करत आहे. तर इकडं ज्वारीचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. मावशीला म्हणलं की चपाती आणि आमरस बनवते, तर मावशी म्हणते की संध्याकाळी बनव, म्हणजे सगळेजण जेवण करतील. आता कसं आहे ना, हे पण घरी येत नाही जेवण करायला, दिनेशचं पण तसंच आहे. तर मावशी म्हणत आहेत की रात्री जे आहे ना सगळे आपण एकत्र जेवण करतो, त्यावेळेत आमरस चपाती बनव. तर ठीक आहे म्हटलं, संध्याकाळीच मी करणार आहे. आता फक्त जे रोजचा स्वयंपाक आपला तेच मी करत आहे. तर इकडे पीठ चाळून घेतलं, पीठ मळून घेतलेलं आहे छान मी. तोपर्यंत तवा गरम करायला ठेवलेला आहे. हा लोखंडी तवा आहे, थोडासा वेळ लागतो गरम होण्यासाठी. आणि तवा व्यवस्थित गरम झाला की मग भाकरी छानही बनतात आणि छान फुलतात पण, म्हणजे छान नरम बनून राहतात. गार झाले तरी कडकपणा येणार नाही. म्हणजे जी ही मेहनत आहे ना इकडं पीठ मळण्यामध्येच आपल्याला द्यायची आहे. पीठ व्यवस्थित मळून भाकर थापून घेतली आणि लोखंडी तवा गरम झाला आणि त्यावरती टाकली की भाकर छानच बनते. तिकडे तवा छान गरम झालेला आहे. आता भाकर टाकलेली आहे, पाणी फिरवून घेतलेलं आहे संग मी. आणि भाकर पलटून घेऊया आणि आलटपलट करायचं नाही, एक वेळा पलटल्यानंतर एकाच बाजून आपल्याला व्यवस्थित ती भाकर शेकून घ्यायची आहे. आणि मग बघा भाकर एकदम छान फुलते. तर इथं थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. एकदम परफेक्ट ज्वारीच्या भाकरी बनतात, काहीच तामझाम नाही आहे यामध्ये. म्हणजे खूप जणांना चपाती बनवायला जमते पण ज्वारीची भाकर बनवायला जमत नाही आहे, खूप तामझाम वाटतं, पण काही तामझाम नाही आहे. एकदम सोप्या पद्धतीने भाकरी बनतात. आणि मी खरं सांगते, आता मला ना भाकरीच बनवायला सोपं वाटतं, कारण आपल्या घरी सगळेजण भाकरीच खातात, चपाती जास्त प्रमाणात कोणी खात नाही आहे. बाबा तर अजिबातच खात नाहीत, परत दिनेशच्या पप्पांनाही तितकी चपातीची आवड नाही आहे. त्यामुळे मी जास्त प्रमाणात भाकरीच बनवते ज्वारीच्या, कारण जे आवडतं तेच बनव, जे आवडत नाही ते बनवून ठेवलं आहे, काय मतलब आहे, ते खातच नाही आहे. तर इकडे भाकर मी पलटून घेतली आणि एकाच बाजून व्यवस्थित मी शेकून घेतलेली आहे, घडी वेळा आलटपलट केलेली नाही. आणि नंतर जेव्हा पलटतो ना त्यावेळेस भाकर बघू शकता तुम्ही छान फुलते अशी. तर इकडे भाकर बनलेली आहे. अशाच पद्धतीने सगळ्याच भाकरी मी करून घेते. आणि वातावरण बघू शकता छान झालेली, पण ऊन नाही आज, म्हणजे 2-4 दिवस झालं छान ऊन आणि हवा होती, पण आज अजिबात ऊन नाही. विचार केला की आज हरभरा डाळ मी उन्हाला टाकूया, डाळ सगळी वेसलीवरती मी ठेवलेली आहे पोटमाळ्यावरती. तर आता हरभऱ्याची डाळ खाली काढीन आणि उन्हाला नेऊन टाकेन, ऊन तर व्यवस्थित नाही. आणि तितक्यात अचानक पाऊस आला की मग सगळाच गोंधळ होऊन जातो. त्यामुळे 2 मजली ते जीन्स चढत जायचं आणि ती घेऊन यायचं होणार पण नाही. अचानक पाऊस आला तरी म्हणलं असू दे, म्हणलं ते डाळीचं मी काढलेलंच नाही आहे, बघूया जेव्हा छान ऊन पडेल तेव्हा.
तर इकडे तिने जांभळं घेऊन आलेलं आहे, म्हणजे त्या समोरच जांभळाचं झाड आहे. तर खूप सारे जांभळं घेऊन आलेलं आहे. म्हणत होता मम्मी खा, तर मी जांभळं काही आणखीन खाल्लेलं नाही आहे, कारण अगोदर मी देवपूजा करून घेते. तर तुम्ही म्हणता ताई विभूती लावून घे तू, म्हणजे 3 बोटं ओढून घे विभूतीची असं म्हणता तुम्ही. पण विभूती काय मी लावलेली नाही आहे, हळदी कुंकू लावलेला आहे. म्हणजे तुम्ही म्हणत असता ते हळदी कुंकू मी दररोज लावते देवपूजा करते वेळेस, पण विभूती मी कधी लावलेली नाही. तुम्ही म्हणता की ताई लाव, छान असतं. तुमची खूप सारी कमेंट आली की ताई विभूती लावून घे, विभूती लावून घे. तर बरोबर आहे ताई तुमचं, विभूती पण मी लावून घेईन, पण हळदी कुंकू एक सवय झालेली ना की हळदी कुंकू मात्र मी लावत असते. तर ह्या अंड्यात थोडंसं पाणी होतं, तर ते मी अगोदर झाडांना टाकून आलेले आहे ते पाणी. कारण आता कुंड्यामधली जी झाडं आहेत ना त्यांना मॉर्निंगला पण पाणी देत असते, पण ते छोटे आहेत ना त्यामुळे खूप लवकर पाणी हडकलं जातं, ती माती कोरडी होते. तर इकडे हांड्यातलं सगळंच पाणी मी कुंड्यानं थोडं थोडं घातलेलं आहे आणि हांडा इकडे क्लीन करून घेते. तर कशा पद्धतीने मी पूजा केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. आजकाल तुम्ही अजिबात लाईक करत नाही आहे, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते. आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि कसे व्हिडिओ बघायला आवडतील. तर इथं पितांबरी मी घेतलेली आहे. अगोदर विचार केला की लिंबू आणि मीठ लावायचं अगोदर, पण लिंबू पण संपलेलं होतं. तर मला आता पितांबरीलाच क्लीन करूया. तर पितांबरी लावून मी थोडा वेळ ठेवलेली होते, कारण खूपच रंगबेरंग झालेला आहे. याचा एकदम लोखंडासारखा कलर आलेला आहे. आता पावसाळा चालू आहे ना त्यामुळे हे भांडे असेच होत आहेत. म्हणजे 2-3 दिवस झाले की या पितळ तांब्याचे जे धातूचे भांडे असतात ना त्याचा रंग बेरंगच होत आहे. आणि इकडे बघू शकता तोपर्यंत दूध पण आलेलं आहे. तर दूध गरम करू, हांडा क्लीन करून घेते, पूजा करायची आहे.